आपण आपल्या किचनमध्ये दोडका आणि डाळ, चणा डाळ आणि दोडका अशी भाजी करणार आहोत. तर त्या भाजीचं मी तुम्हाला साहित्य आणि किंवा ते दोडकं कसं चिरायचं काय हे सगळं दाखवणार आहे. ते तुम्ही बघा. नमस्कार, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला शिराळं किंवा दोडकं, याला आम्ही दोडकं म्हणतो, त्याची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे. हे मोडून बघितलं म्हणजे ते कोवळं आहे का जून आहे ह्याच्यासाठी मी मोडून बघितलं. बिया झाल्या आहेत का, पण नाही, हे छान कोवळं असं शिराळं दोडकं आहे. त्याची आपण भाजी करणार आहोत. तर त्याच्यासाठी हे घेतलेलं दोडकं, त्यामध्ये टाकायला, भरीला टाकायला किंवा व्यंजन म्हणतात त्याला, त्याच्यासाठी हे चणा डाळ मी भिजत घातली. ती चांगली 4 तास भिजवलेली आहे. ही बघा, चांगली मोडकी आहे अशी चणा डाळ. नंतर फोडणीसाठी साहित्य म्हणजे तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, नंतर हे जिरं, हे फोडणीचं साहित्य झालं. मीठ, गूळ, गोडा मसाला, खोबरं, कोथिंबीर, हे एवढं आपल्या भाजीचं साहित्य आहे. याच्यात पाणी विशेष घालायला लागत नाही, कारण या दोडक्याचंच पाणी सुटतं आणि त्याच्यावरच ही आपली भाजी शिजते. कारण डाळ पण आपली चांगली बघा एकदम मऊ अशी भिजलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही करायला लागत नाही, पाणी घालत नाहीच शक्यतो असं. कारण वर झाकणावर पाणी ठेवून ही भाजी शिजवायची असते. आता प्रथम मी तुम्हाला दोडकं चिरायचं कसं ते दाखवते. हे बघा, छान आहे दोडकं असं. आता या दोडक्याच्या पहिल्यांदा मी शिरा काढून घेणार आहे. या बघा, अशा शिरा काढून घ्यायच्या. याची चटणीसुद्धा करतात किंवा अशा बारीक शिरा करून त्याच्या फोडणीला टाकून चुरचुरीत शेंगा ह्या असं चिवड्यासारखं सुद्धा करतात. म्हणजे ते आपल्याला भाकरीबरोबर पोळीबरोबर खाता येतं. अशी ही ह्याचं करता येतं. ते सुद्धा मी नंतर तुम्हाला दाखवणार आहे शिरांची चटणी करून. अशा या शिरा काढून घ्यायच्या आणि नंतर हे दोडकं आपण चिरून घ्यायचं. अशा फोड्या काढून घ्यायच्या. अगदी बारीक फोडी काढायच्या नाही, कारण त्या अगदी मऊ शिजतात, पटकन शिजतात म्हणून. आपण भाजीसाठी तेल गरम होत ठेवूया. 2 चमचे तेल घातलं आहे. तर आपण मोहरी टाकली याच्यात. चांगलं तेल तापवून दे. जिरं टाकलं आहे. त्यानंतर खमंग होण्यासाठी व्यवस्थित हिंग, हळद, सगळं टाकल्यावर आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, डाळ टाकणार आहोत. अशी ही डाळ जरा परतून घेतली आहे. तर त्यावर मी ही दोडक्याच्या फोडी टाकणार आहे. दिसताना ही भाजी आपल्याला भरपूर दिसते, पण प्रत्यक्षात ही भाजी थोडी होणार आहे. पण दोडकं हे बावतं, पाणी असतं त्याच्यात. मी ह्याच्यावर झाकणावर पाणी ठेवून वाफवून घेणार आहे. तर हे मी झाकणावर पाणी ठेवून वाफवून घेणार आहे. किती भाजी कमी झाली ती बघा. मग अशी किती दिसत होती आणि आता भाजी किती कमी झाली ती बघा. आता मी या भाजीत सगळं तिखट मीठ घालून टाकणार आहे आणि पाणी वर ठेवून शिजवणार आहे. तिखट, मीठ घातलं आहे. ह्या भाजीत मीठ बेताना घालायचं, कारण भाजी ती कमी कमी होत जाते म्हणून. त्यानंतर हा गूळ घालते, चवीसाठी थोडा गूळ.
गोडा मसाला चमचाभर, नंतर खोबरं कोथिंबीर पण टाकून देणार आहे, म्हणजे छानपैकी त्यात शिजेल. वरून हवं तर थोडं घालायचं नंतर खोबरं आणि कोथिंबीर. पण वर पाणी ठेवून चांगले शिजवून घेणार आहोत. शिजलेलीच आहे, कारण त्याच्यात शिजण्यासारखं काही नसतंच दोडक्यात, त्याच्यामुळे ती शिजलेलीच आहे. फक्त ही भाजी थोडी होते. तर हे मी पाणी ठेवून शिजवून घेते. हे बघा, अशी आपली भाजी छानपैकी तयार आहे. ही आपली भाजी शिजून तयार आहे सगळं घालून. बघा, डाळ पण शिजली आहे, भाजी पण शिजली आहे. हवं असेल तर पाणी थोडं घालायचं, सुकी हवी असेल तर सुकी ठेवायची. त्याच्यात पाणी घातलेलं नाही आहे, न पाणी घालता केलेली भाजी आहे. आपली छानपैकी डाळ दोडका भाजी तयार आहे. ही भाजी खूप छान लागते, पोळीशी भाकरीशी कशाशी छान लागते. अशी ही भाजी आणि बरोबर पोळी. अशी ही आपली छानपैकी डाळ दोडका भाजी खाण्यासाठी तयार आहे. बरोबर पोळी आहे, लसूण चटणी आहे, असा छानपैकी आपला नाश्ता तयार आहे. ही भाजी मी कशी केली तो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. यापूर्वीचेही माझे जुने व्हिडिओ मी वेगवेगळ्या भाज्या दाखवलेल्या आहेत, ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.